आमचे पहिल्यापासून कार्यरत जे कार्यकर्ते आहेत मनमाडचे, तर अशा कार्यकर्त्यांनी सर्व आज हा मेळावा आयोजन केलेला होता इथे माझ्या अपंग बांधवांसाठी, की ज्यांना अंत्योदयात समाविष्ट केलेला नाहीये, ज्यांना काही राशन मिळत नाही किंवा धान्य मिळत नाही. तर अशा प्रकारे या कार्यक्रमाचं आयोजन खूप मोठ्या प्रमाणात होतं. पण कोविडच्या काळामध्ये जसं जसं हे वाढत चाललंय तसं आपण तहसीलदार साहेबांनी आपल्याला येऊन काहीतरी 2 शब्द मार्गदर्शन केलं वाटतं, आणि त्या माध्यमातून सरकारी अधिकारी जर असे करू लागले तर बाकीचं कसं होणार. त्याच्यामुळे आपण करोनाला पळवण्यासाठी हा कार्यक्रमाचं एक छोट्या प्रकारे नियोजन आखलंय, आणि त्या नियोजनामधून आज तुमचे काही फॉर्म भरून घेत असतील किंवा ज्यांना अंत्योदयीमध्ये समाविष्ट केलेलं नाहीये म्हणजे अपंग बांधवांना त्यांना समाविष्ट करण्याचं आज त्यांनी आपल्याला हे दिलं, आश्वासन दिलेलं आहे. आणि येत्या नेमकं किती दिवसात 15 दिवस किंवा 1-2 महिन्यामध्ये त्या आपल्याला अंत्योदयी याच्यामध्ये अन्नधान्य पुरवठामध्ये समाविष्ट करून घेतील. तसंच ज्यांना अंत्योदयीमध्ये समाविष्ट केलेला नाहीये, ज्यांना कुपनवर राशन मिळत नाहीये, धान्य मिळत नाहीये, अशा लोकांनी आपल्या तालुका स्तरावर आपल्या तालुका अध्यक्षांना कंप्लेंट करून आणि त्या